श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13 मराठी। कानिफनाथ आणि जालंधरनाथ यांनी बद्रिकाश्रमात गंगातीरी 12 वर्ष तपश्चर्या करून तीर्थयात्रेस निघाले असता गवताचे भारे विकून ते आपला उदरनिर्वाह करत होते। एके दिवशी हिलापट्टण येथील राजा गोपीचंदाची माता मैनावतीने जालंधर व कानिफास रस्त्याने जाताना पाहिले। त्यांचे तेज बघून मैनावतीस ह्यांच्याबद्दल आदर वाटू लागला व तिने आपल्या दासीच्या मार्फत ह्या दोघांचे राहण्याचे ठिकाण शोधून काढले व आपला वेश बदलून दासीला सोबत घेऊन जालंधर व कानिफा त्यांच्या ठिकाणी भेटण्यास गेली व उभयतांना नमस्कार करून त्यांना अन्न व फळे अर्पण केली। परंतु जालंधरांनी त्यांना दगड मारण्यास सुरुवात केली व त्यांना आपण कोण व एवढ्या रात्री आपण येथे का आलात हा प्रश्न केला असता मैनावती म्हणाली, मला मोक्षाची इच्छा आहे व जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका करावी अशी माझी आपणास विनंती आहे। त्यावर जालंधर म्हणाले, आपण राजमाता आहात व आपण येथे आल्याचे लोकांना समजले तर आपली आणि राजाची अपकीर्ती होईल व लोक निंदा करतील, म्हणून तुम्ही येथून निघून जा। असे म्हणत जालंधराने मैनावतीचे अंतःकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मैनावती हे ऐकून जालंधरास म्हणाली, आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही आता परत जात आहोत, परंतु रोज रात्री आम्ही येथे येऊ, आम्हाला आपली थोडी तरी सेवा करण्याची संधी द्या। ह्याप्रमाणे मैनावती रोज रात्री जालंधराकडे येऊन निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करू लागली व ती वात्सल्याने पुत्र भावनेने निस्वार्थ प्रेमाने गुरुची भक्ती करू लागली। काही महिने जालंधराची अशी सेवा करत असता ह्या स्त्रीला निवृत्ती लाभू शकेल असे नाथास वाटू लागले। तेव्हा तिची निस्वार्थ सेवा आणि भक्ती बघून नाथांनी मैनावतीची परीक्षा घेण्याचे उद्देशाने एक मायावी भ्रमर निर्माण केला व तो भ्रमर मैनावतीची मांडी चावून पोखरू लागला। जालंधर अंतर्ज्ञानाने हे सर्व बघत होते। मैनावतीच्या मांडीतून रक्त वाहत होते, परंतु तिने मांडी न हलवता शांत राहिली। त्यामुळे जालंधराची परीक्षा पूर्ण झाली व त्यांनी तिच्यावर कृपा करून तिची पोखरलेली मांडी पूर्ववत केली। मैनावती परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे जालंधराने तिला योग दीक्षा दिली, मंत्र दिला। त्यामुळे मैनावतीला अद्वैत ब्रह्माची अनुभूती होऊन ती समाधी अवस्थेत जाऊ लागली व तिला आनंदाची प्राप्ती झाली व हाच अलौकिक आनंद आपला पुत्र गोपीचंदला सुद्धा प्राप्त व्हावा असे तिला वाटू लागले। या अध्यायाची फलश्रुती, या अध्यायाच्या श्रवण पठणाने स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होतो असे ग्रंथात दिले आहे।